माझी लाईव्ह मशीन करून घ्या ना. नाही घेऊन जा. हा होऊन जाऊन काय नाही. ह्याच्यावर पॉइंटर्स तुला भेटेल तिकडे. कोण बोलतंय बघ ना. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो कटका रस्ता रचला जात आहे त्याच्यातला हा भाग आहे. हे पोलिसांनी शोधायला पाहिजे. हा इंटेलिजन्सचा फेलियर आहे. ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात, ज्या शहरात केंद्रीय मंत्री राहतात, त्या शहरात आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच्या भागामध्ये अचानक दंगल पेटते. एका चादरीवरनं दंगल पेटते. ती चादर तिथे राहतेच कशी काय. मला आठवतं, मला माहिती आहे की एखादा पुतळा जाळला आंदोलनाच्या दरम्यान तर पहिल्यांदा पुतळा गायब केला जातो. ती कुठलीही निशाणी नको, वाद नको. ती चादर राहते कशी काय. हा हे 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 दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे सगळं घडलं ना. पोलिसांना जबाबदार धरायचं की नाही. पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी ना. महाराष्ट्र पेटवण्याचं काम आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, औरंगजेब नाही तुम्हारे जेब के ऊपर ध्यान दो. औरंगजेबला पुढे करून तुमचा जेब, तुमचा खिसा व्यवस्थित कापला जातोय तो बघा. अंबादास दानवे असं म्हणाले की गेले 2 ते 3 महिने झाले की महाराष्ट्र पेटवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले. हे मी दररोज बोलतोय. नितेश राणे मात्र नितेश राणे यांचा पण नावाचा त्यांनी उल्लेख केलेला होता. मला कोणाच्या नावाचा उल्लेख नाही करायचा. नितेश राणे मात्र असं म्हणतायत की ते विरोधक बाहेर माझ्या नावाने किंवा माझा राजीनामा मागतायत. सभागृहामध्ये एकही माणूस का बोलत नाही. साहेब बाहेर राजीनामा मागतात वगैरे. खरं तर कॅबिनेट मिनिस्टरनी काय बोलावं ह्याला मर्यादा आहे. तो कॅबिनेट मधला एक भाग आहे. कॅबिनेट इज अ कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी, सामुदायिक जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी बाहेर येऊन उटपटांग बोलावं आणि मग माझ्याबद्दल तुम्ही हाऊसमध्ये बोला. काय गरज आहे बोलायची. महाराष्ट्र जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही विषय. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आगी लागतील, त्यांच्या मनाप्रमाणे होईल. पोलीस त्यांना सहकार्य करतील आणि मग हे प्रकरण शांत होईल. कालच्या प्रकरणावर तर सिद्ध झालं की पोलीस तेच करतायत. ती चादर तिथे पडली, आग लागलेली चादर होती, ती उचलून बाहेर काढली असती ते दंगल झालीच नसती. असे हे पाकिस्तान, अब्बू टब्बू, अफगाणिस्तान तेवढंच करा यार. आपल्याला आता महाराष्ट्रात काय दुसरा विषयच नाहीत ना. कोण करा, निलंबन करा, लोकशाही पायदळी तुडवा, त्यांना घरी बसवा, त्यांना काढून टाका. काय फरक पडतो. अहो तर माझं म्हणणं ट्रकभर दगड आली होती, चला आली होती. तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं. तुमचे पोलीस काय करतात. एवढी मोठी दंगल होणार आहे माहिती असताना तुम्हाला कळतं दगड आली आणि पोलिसांना कळतच नाही दगड आली. पोलिसांवर ज्यांनी दगडफेक केली त्या सगळ्या हातांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. ज्यांनी पोलिसांवर दगड करा बाबा, त्यांचे हात तोडून टाका. तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही सर्व सत्ताधीश आहात. 240चे पाशवी बहुमत आहे तुमच्याकडे. तोडून टाका हात, कलम कर डालो. एक शेवटचा मुद्दा की एका खासदारानं चांगलं आहे. महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी. मला माहित नाही मराठी माणसाच्या संवेदना
महाराष्ट्रीय माणसाचा स्वाभिमान हा कुठे गेलाय. पण मला आनंद आहे की आपली तुलना आता गुजराती समाजाबरोबर व्हायला लागली.